का तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही कमंडल बरोबर होता. कोणी रोखू शकत नाही. असे 10 भुजबळ साहेब जरी निर्माण झाले तरी कुंभी जर दप्तरी नोंद सापडली तर ते रोखू शकत नाही हे त्यांनाही माहीत आहे. परंतु 3-4 पिढ्या नंतर त्या मिळू शकल्या नाहीत किंवा त्या मिळाल्या नाहीत. तर अशा जर रक्ताच्या थेट नातेवाईकाकडे कुणाकडे नातेवाईकाकडे म्हणण्यापेक्षा वडील आजोबा पणजोबा खापर नमस्कार. रविवार 26 नोव्हेंबर 23 रोजी हिंगोली इथं ओबी समाजाचा एल्गार मोर्चा घेतला. ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एक दोघा तिघांचा उल्लेख करू. नामदार भुजबळ, प्रकाश शेंडके, तायवडे इत्यादी. या मेळाव्यामध्ये ज्या गोष्टीवरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला तो म्हणजे ओबीसीच्या समस्या किंवा ओबीसी मध्ये आम्ही काय करायला लागलोय हे न करता एक कलमी कार्यक्रम होता. तो म्हणजे केवळ मराठा समाजाला झोडपणे किंवा मराठा समाजावरती टीका करणे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही हे ह्या एल्गार मोर्चाचं ब्रीद होतं किंवा एल्गार मोर्चाच्या पाठीशी असणारा एक ड्रायव्हिंग फोर्स होता असं म्हणायला हरकत नाही. समस्त राज्यातील कुणबीला दाखले देऊ देणार नाहीत ही भुजबळांची घोषणा किंवा मंत्रिमंडळात सर्व काही अलबेल नाही हे यातून दिसणारी गोष्ट किंवा आताचं जे बीजेपी आणि मराठा राजकारण चाललेलं आहे ते बीजेपीच्या मनासारखे चालू आहे का, या 3 गोष्टीवरती प्रामुख्यानं आपण चर्चा करणार आहोत. मी बीजी मागले, जागर टाइम्स, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या चर्चेला आपण सुरुवात करतो. एल्गार मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी करण्यात आली आणि भुजबळ साहेबांनी ज्या राणा भिगदेवी थाटामध्ये घोषणा केल्या, खरं तर त्यांनी हे सातत्यानं म्हणजे त्यांना कोणीतरी सांगावं लागेल अशी परिस्थिती आज आली असं वाटतंय. ते म्हणजे व्यासपीठावर चढण्यापूर्वी तुम्ही मंत्रिमंडळातले एक जबाबदार कॅबिनेट मिनिस्टर आहात हे ते विसरूनच जातात. तर हे त्यांना आठवण करून द्यावंसं वाटतं. कारण या एल्गार मोर्चामध्ये हिंगोलीतील सभेमध्ये त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत आणि जशा पद्धतीची मांडणी केलेली आहे ती म्हणजे निवडणुकीला उभारलेला एखादा उमेदवार करतो आणि उमेदवार विरोधकावर तुटून पडतो अशा पद्धतीची त्यांची ती एकूण भाषा आणि आवेश होता. त्यांनी काय मागण्या केल्या? न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बरखास्त करा. होय, गेल्या 2 महिन्यात दिलेले कुणबीचे दाखले तात्काळ रद्द करा. कारण गेल्या 2-3 महिन्यामध्ये राज्यातील संपूर्ण राज्यातील कुणबीला दाखले देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यास ते कुणबीचे दुकान म्हणतात. आणि हे संपूर्ण राज्यातील कुणबींना जे दाखले दिलेले आहेत आणि देण्यात येत आहेत त्यास मी पाठिंबा कधीही दिलेला नव्हता. त्यामुळे ते तात्काळ थांबवा. या घोषणा आहेत नामदार भुजबळ साहेबांच्या. त्याच वेळेला ओबीसीचे दुसरे एक नेते आहेत ते म्हणजे तायवडे. त्यांनी तर सगळ्या गोष्टी हद्दच करून टाकली. त्यांनी सांगितलं की आम्ही हातपाय तोडण्याचीच भाषा केली. हे अशा पद्धतीचं वर्तन ओबीसी समाजाकडून होत असताना शासन मात्र एकूण बघ्याची भूमिका घेतंय अशी स्थिती आपल्याला वाटते. खरं तर ज्यावेळेला हातपाय तोडण्याची भाषा केली जाते त्यावेळेला तात्काळ त्यांच्यावरती म्हणजे तक्रारी होण्याची गरज होती आणि त्यांच्यावरती सो मोठो कारवाई करण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. हे का घडलं नाही याची आपण चर्चा करणार आहोत. भुजबळ साहेबांनी केलेल्या या ज्या घोषणा आहेत आणि मागण्या आहेत या मागण्याबद्दल सगळीकडे महाराष्ट्रातला एक सूर आहे आणि प्रामुख्याने आपण या चॅनलवरती बघतो असं की भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीची मागणी आपल्याच मंत्रिमंडळाकडे स्वतः कॅबिनेट मिनिस्टर असताना दुसऱ्यांदा केली आणि तेही इतके गंभीर मुद्दे आहेत
की ज्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ते बरखास्त करा म्हणतात, ही समिती नेमत असताना जे कॅबिनेट मिनिस्टर, कॅबिनेटचा निर्णय आहे हा कॅबिनेटचा निर्णय आहे आणि या निर्णयाच्या वेळेला ते स्वतःही उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यातील कुणबीचे दिलेले दाखले सगळे रद्द करा. हे आणि ही जी कुणबे दाखले देण्याची राज्यातील, संपूर्ण राज्यातील जी दुकानं आहेत, ते दुकानं असं म्हणतात, त्यास मी कधीही पाठिंबा दिला नव्हता. खरं तर भुजबळ साहेबांच्या या वक्तव्यानं आपल्याच मंत्रिमंडळाला त्यांनी अडचणीत टाकलेल्या आहे, आपल्याच सहकार्यांना त्यांनी अडचणीत टाकलेल्या आहे. का बरं ते असं करत असावे? स्पष्ट आहे की मी ओबीसी समाजाचा मसीहा आहे. आतापर्यंत ते माळी समाजाचे होते, महात्मा फुल्यांचे म्हणजे भक्त आहे असं ते म्हणायचे, पण आता एकूण मसीहा व्हायचा प्रयत्न करतायत ते ओबीसी समाजाचा. राजकीय दृष्ट्या त्यांची वाटचाल, त्यांना आणलेल्या ईडीनं अडचणीत आणलेल्या केसमुळं कदाचित हा मसीहा बनण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. या वेळेला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो, तो म्हणजे ओबीसीना आरक्षण दिले त्यावेळेला, म्हणजे मंडल कमिशननं आरक्षण दिले त्यावेळेला तुम्ही कुठे होता? भुजबळ साहेब आपण कुठे होता? कारण त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्टच सांगितलंय की तुम्ही कमंडलूकडे होता. म्हणजे या आरक्षणाच्या भूमिकेत तुमची त्यावेळेला कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान काहीही नव्हतं, उलट तुम्ही उलट होता असं एकंदरीत सुचवायचं होतं. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर तुम्ही कमंडलूकडे होता, मग तुम्हाला आताच या ओबीसीचा पुळका का आला बरं? का त्याच्या पाठीमाग ईडीचा तुमच्या पाठीमाग लागलेला ससेमेरा हे कारण आहे? का तुम्ही जमवलेली अल्पकाळामध्ये प्रचंड मोठी इस्टेट हे त्याचं कारण आहे? का कोर्टातील जी केस आहे ईडीनं घातलेली ती अद्याप चालू आहे आणि मी काहीतरी प्रचंड मोठं काम तुमच्यासाठी करतोय, बडेजाव नाही आहे, हे प्रचंड मोठं काहीतरी भाजपसाठी किंवा त्या सत्ताधाऱ्यांच्यासाठी मी करतोय हा दाखवायचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न तर असणार नाही. कारण बीजेपीला म्हणजे दाखवण्याचा की मी इतक्या मोठ्या प्रमाणात बीजेपी साठी काम करतोय आणि त्यांच्या विरोधकांना मी नामोहरण करतोय आणि हे मराठ्यांचं होत असलेलं संघटन, मतांचं ध्रुवीकरण मी विस्कटून टाकलेलं आहे, अशा पद्धतीची त्यांची म्हणजे भूमिका असावी आणि अशा पद्धतीनं ते भाजपकडे सादर होत असावे किंवा स्वतःला ते सबमिट करत असावे. मैंने मेरा सब कुछ दाव पे लगाया, अब तो मेहरबानी करो असंही म्हणायचं असेल कदाचित. कारण सध्या अशी स्थिती आहे, बीजेपीला भुजबळांची आवश्यकता आहे किंवा भुजबळ सारख्या एका आक्रस्ताळीपणे आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या भूमिका मांडणाऱ्या माणसाची, की जेणेकरून त्यांना मराठा समाजाचं होत असणारं सत्ताधारी आहेत बीजेपी, मराठा समाजाचं होत असलेलं संघटन आणि मतांचं ध्रुवीकरण हे थांबवायचं आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी ह्याच्या आधीच सांगितलंय भाजपच्या रक्तात ओबीसी आहे, डीएनए मध्ये ओबीसी आहे, म्हणजे त्याच वेळेला ओबीसीशी त्यांना चांगलं संधानही बांधायचं आहे. पण हे लक्षात घ्या, हे तुम्ही करणं अपेक्षित होतं, भाजपच्या माणसानं करणं अपेक्षित होतं की तरच त्याचा 100% फायदा त्यांना मिळाला असता. पण हे तसं होताना घडत नाही. दुसराच एक माणूस तुम्ही सोडता, भले त्याच्यामुळं कदाचित की ओबीसी विरुद्ध मराठे असा थोड्या प्रमाणात हे लागेलही, पण त्याचं जे श्रेय आहे आणि मराठा मतांचं होणारं ध्रुवीकरण हे थांबण्याची जी प्रक्रिया आहे याचं श्रेय तुम्हाला कसं मिळेल? नाही मिळणार. या पार्श्वभूमीवरती काही प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत. मला या ठिकाणी माजी खासदार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांची जी
प्रतिक्रिया आहे ती अत्यंत बोलकी वाटते. त्याने स्पष्टपणे सांगितलंय भुजबळ साहेब स्वतःला आवरा. कारण ज्या वेळेला मंडल कमिशननं ओबीसीना आरक्षण द्यायचं होतं त्यावेळेला आमच्यासारखी माणसं पुढे होती, त्यावेळेला तुम्ही कमंडलूकडे होता असं त्यांनी थेटपणे आरोप केला. त्यांना बोलता आलं नाही. याच्यावरती उत्तर देताना त्यांची भाषा इतकी नरम झाली भुजबळ साहेबांची की बोलायची सोय नाही. त्याच वेळेला ज्या बच्चू कडू, आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलं जर मराठ्यांना कुणबीचे दाखले, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले जर मिळत असतील तर भुजबळ साहेब कोण आहेत अडवणारे. असे 10 भुजबळ आले तर या आम्हाला काही फरक पडणार नाही असं आमदार बच्चू कडू म्हणतात. याच वेळा नामदार शंभूराजे देसाई यांनी आपली नाराजी भुजबळ साहेबांच्यावरती स्पष्ट केली. ते म्हटले अशा पद्धतीचे वर्तन आणि मंत्रिमंडळातल्या एका सहकार्यानं आपल्याच मुख्यमंत्र्यांच्यावरती आणि मंत्रिमंडळावरती आरोप करणं हे भुजबळ साहेबांच्या सारख्या सिनियर मोस्ट माणसाला हे म्हणजे शोभत नाही. अशा पद्धतीनं त्यांचा बोलण्याचा रोख होता. पण भुजबळ देसाई साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती अशी किंवा एक घटना अशी सांगतो की भुजबळ साहेब कुणाला काय बोलत असताना कुणाला काय वाटतं याचं कधीही ढुंकूनही बघत नाही. त्यांचा आजपर्यंतची वाटचाल ही तशाच पद्धतीची आहे. नामदार, पूर्वीचे नामदार आणि ठाकरे साहेबांचे सहकारी आमदार भास्करराव जाधव, कोकणातले एक म्हणजे कद्दावर नेते आपण त्यांना म्हणू असं, त्यांनी सुद्धा भुजबळ साहेबांच्यावरती अगदी म्हणजे कोरडे ओढले. भुजबळ साहेब, 2 समाजात लावायची भांडणं लावायचा हा तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगून मग तुम्ही काहीतरी टीका केली असती तर चाललं असतं. पण भुजबळ साहेब, तुमची ही एकतर्फी मराठ्यांच्या वरती तुटून पडण्याची जी भूमिका आहे याच्यावरून फक्त आणि फक्त असं सिद्ध होतं की तुम्हाला 2 समाजामध्ये भांडणं लावायची असं त्यांच्या बोलण्याचा आरोप होता. मला या ठिकाणी ओबीसीचे नेते हरिभाऊ बागड यांनी स्पष्टपणे सांगितलं की भुजबळ साहेबांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. 2 समाजामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न आहे. भुजबळ साहेब हे लक्षात घ्या, त्यांना याच्या आधी मी सांगितलेलं आहे मराठा समाजाला 50% आत आरक्षण देता येणं शक्य आहे आणि ते ओबीसी मधून देता येणं शक्य आहे कारण ते मूळचे कुणबी ओबीसीच आहे. या सगळ्यांच्या बोलण्याचा रोख बघितला असता म्हणजे मी सगळ्या महाराष्ट्रातल्या कुणबींना ओबीसी दाखले देऊ इच्छित नाही, कुणबी दाखले मी त्यांना देऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आणि दिले तर मी प्रसंगी ह्याच्यातून निवृत्त होईन किंवा मी माझ्या याचा राजीनामा देईन वगैरे अशा पद्धतीची भाषा. आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या भाषणाचा त्या दिवशीचा रोख बघितला की त्यांनी इतकी फुटकळ एक तक्रार केली की काही दाखले हे खाडाखोड करून देण्यात येत आहे. त्याच्यावर शंभूराजे काय म्हणाले की भुजबळ साहेबांच्या सारख्या एका मोठ्या माणसानं कुणीतरी ज्याला फारसं काही माहित नाही, हा मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर आहेत, ते स्वतःला विसरून जातात, तर ते एखाद्या सर्वसामान्य माणसांना ज्याला मंत्रालयातले प्रोसिजर माहित नाही अशा माणसांना हा जर आरोप केला असता खाडाखोड करून दाखले दिले जातात, असं घडत नाही. आणि जर असं काही कुठं घडलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करता येईल. तुम्ही त्याचे दाखले द्या ना, तुम्ही ह्या घटनांच्या. पण त्या एखाद दुसऱ्या कुठल्या तरी घडलेल्या कथित घडले नाही घडले माहित नाही पण अशा पद्धतीच्या आरोपामुळं सगळी यंत्रणा आणि प्रक्रिया तुम्ही खराब ठरवता. तुम्ही शंका त्यांच्यावरती शंका निर्माण करता. तुम्ही कसं काय? कारण मुळामध्ये संदीप शिंदे समितीनं दाखला, हे न्यायमूर्ती आहेत माझी, त्यांनी दाखले कशा पद्धतीने द्यावेत आणि कुणबीचे दाखले देत असताना कुठली प्रक्रिया अवलंबावी हे सगळं निश्चित झालंय ना. आणि 67च्या पूर्वीचे हे सगळे हे आहेत की हे फॅब्रिकेटेड नाही आहेत. सगळं जे पुरावे आहेत हे फॅब्रिकेटेड असावे अशा पद्धतीचे आरोप जर तुम्ही करू लागला आणि तेही मंत्रिमंडळातील याच्यावर, म्हणजे भुजबळ साहेबांच्या बुद्धीची कमालच वाटायला लागली.
मला एक सगळ्यात शेवटचा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे तो असं, भुजबळ साहेबांनी हे आरोप आपल्याच मंत्रिमंडळावर दुसऱ्यांदा केलेले आहेत. आजचे आरोप तर ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. मग या आरोपांना मला एक प्रश्न असा पडतो, गेल्या वेळेला त्यांनी आरोप केल्यानंतर सुद्धा त्यांना कुणीही फारसं काही समजून सांगितलं असं दिसत नाही. हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना जरा हे जे आरोप आहेत हे आरोप खाजगीत करत चला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करा, हे तुम्ही समाजासमोर नेण्याची काही आवश्यकता नाही. जे तुम्हाला चुकीचं वाटतं ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा आमच्या समोर भूमिका मांडा, हे त्यांना स्पष्ट सांगितलं, पण ते त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांना माहिती आहे. आणि ते ज्या पक्षाचे आहेत म्हणजे राष्ट्रवादी, त्यांचे नेते आहेत अजित पवार, यांनी मागे एकदा त्यांना सांगितलंय, पण ते त्यांनाही मानत नाहीत असं दिसून टाकत आहे. दादांनाही ते फारसे किंमत देत आहेत असं एकंदरीत चित्र दिसतंय, किंवा तरी ते तसा आवेश आणतायत. भुजबळ साहेबांना हे इतका प्रचंड मोठी ताकद कशामुळं प्राप्त झाली, किंवा हे एवढं मोठं अभय त्यांना कशामुळे आणि कुठल्यामुळे प्राप्त झाले, याचा शोध घेत असताना ज्यावेळेला आपण बघतो ही जी सत्ता आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीनं नेमलेले मुख्यमंत्री आहेत ते हतबल आहेत. ते आपल्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांच्या वरती कारवाई करू शकत नाही जोपर्यंत त्यांना फडणवीस साहेब आदेश देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री हे त्याने एकदा पुन्हा सिद्ध केलं भुजबळ साहेबांनी की आपले मुख्यमंत्री नामदारी आहेत. आणि फडणवीस साहेब हे करता करवित आहेत, ते मला जोपर्यंत सांगत नाहीत उघडपणे आणि म्हणजे त्यांच्यावरती कारवाई व्हायची, त्यांना माहिती आहे आपल्यावरती काय कारवाई होणार नाही, कारण ह्या सगळ्या त्यांना असं वाटत असावं की हे जे सगळं चाललंय ह्याच्यामुळं फडणवीस साहेब खुश होत असतील असं त्यांची भूमिका असेल. पण भुजबळ साहेब, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, की कितीही प्रमाणात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तुम्ही दोन मोठे समाज आहेत, एक ओबीसी आणि दुसरा मराठा, यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा आणि भांडण लावण्याचा किंवा कुणीही, मी असं व्यक्तिगत फक्त एक ते भुजबळ म्हणतो असे नाही, तायवडे पाटलांनी तर हातपाय तोडण्याचीच भाषा केली होती. तर कितीही प्रमाणात एवढ्या खालच्या दर्जाला येऊन जरी आरोप झाले तरीही या महाराष्ट्रातला ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहतील आणि संपूर्ण महाराष्ट्र हा या आगीमध्ये होरपळेल किंवा या विचारानं एकमेकाचे शत्रू बनतील. किंबहुना आपण असं म्हणू इतक्या लवकर भाष्य करणं योग्य नाही, पण महाराष्ट्राचा मणिपूर काहीही केल्या होणार नाही असं मला वाटतं. या ठिकाणी आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, या प्रतिक्रिया तुम्ही ऐका. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे, भुजबळ साहेब एकटेच काय की महाराष्ट्रातील जातीय रीत इतकी खंबीर आहे की इतक्या सहजासहजी दोन समाज एकमेकाच्या विरोधात, ओबीसी मराठा एकमेकाच्या विरोधात भांडणाला रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती वाटत नाही. फक्त हे मात्र भुजबळ साहेबांची हे केविलवाण्या प्रयत्न आहे, तो म्हणजे मंत्रिमंडळात सगळं काही आलबेल नाही हे स्पष्टपणे सांगणे. आणि एकंदरीत असं वाटतं बीजेपीच्या मनासारखं राजकारण चालू आहे, कारण बीजेपीची सत्ता असूनही त्यांना कुणी आवर घालताना फारसं दिसून येत नाही आणि त्यामुळं या राज्यातील कुणबी दाखले समस्त मराठ्यांना मिळायचे थांबतील अशी ही परिस्थिती नाही. धन्यवाद. न्यायमूर्ती संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे, जी कुणबी दाखल्याची शोध मोहीम करण्याची, या शोध मोहिमेमुळे सध्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं कुणबी दाखले नोंदणी मिळत आहेत. हे आता लाखोने मिळत आहेत. त्यामुळं एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यानं या नोंदीच रद्द करा म्हणून मागणी करणं हे एखाद्या बालबोध सारखं आहे. अहो बाबा, तुझं 40 वर्षे तुम्ही भुजबळ साहेब 40 वर्षे तुम्ही राजकारणात काढली, ज्या कॅबिनेटमध्ये तुम्ही हात वर करून त्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांना द्या म्हणून सांगितलं, आणि ज्या नोंदी रेकॉर्डवर शासनाच्या आहेत त्या रद्द करा म्हणून सांगताय, तुमचं डोकं ताळ्यावर आहे का? एवढा आता आमचा मराठ्यांचा प्रश्न आहे. या रेकॉर्डमुळे सामान्य गरीबातल्या गरीब मराठा कुटुंबांना या नोंदीचा फायदा होणार होता.
तुम्ही आत्ता जे काय बोलायला लागलात यामध्ये एकच आहे की आपल्यावरली कारवाई कुठंतरी ईडीची दूर जावी म्हणून ज्या भावनेनं तुम्ही आता जी काय टीका करायला आलेला आहात त्यामध्ये एकच तुमचं धोरण दिसतंय की तुमचा बोलवता धनी कुत्र वेगळा आहे आणि मराठा आणि ओबीसी यामध्ये एक प्रकारचा तणाव वाढवावा, मतभेद व्हावे. पण या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांची विचाराची विण इतकी घट्ट आहे की मराठा आणि कुणबी आणि बहुजन ही बहुजनामध्ये गुंपलेली आहेत. त्यामुळे बहुजनांच्या मध्ये फूट फोडणं अशक्य आहे. भुजबळ किती वल्गना करा तुमचाला यश येणार नाही. शासन दरबारी सापडलेल्या कुणबीच्या नोंदी त्या बाबतीत बहुजनांचे नेते समजणाऱ्या भुजबळांनी काल एल्गार सभेमध्ये जे बोलले ते पूर्णतः चुकीचं आहे. भुजबळ सध्या कुणाच्या तरी सांगण्यावरून अशी वाक्य करत आहे. ज्यावेळी शिंदे समिती निर्माण झाली त्या कॅबिनेटला भुजबळ हजर होते आणि 1931च्या आत ज्या कुणबीच्या नोंदी गावल्या त्या शासन दरबारी गावलेल्या आहेत. त्या भुजबळना नाकारता येणार नाहीत, ना शासनाला देखील नाकारता येणार नाहीत असे ते ज्याच्या खाजगी आदेशानं हे वाक्य बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की ज्या शासन दरबारी नोंदी गावतील त्या नोंदी जर महसुली पुराव्याप्रमाणे वंशावळ सिद्ध होत असेल तर त्यांना सर्टिफिकेट हे द्यावेच लागेल असे भुजबळांनी फडणवीसांशी चर्चा करून काय ते ठरवावे. आणि भुजबळ हे बहुजनांचे नेते होत नाहीत आणि नव्हतेच. त्यांनी फक्त फुलेंचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजलेली आहे. भुजबळांनी जे कुणबी दाखले गेले 2 महिन्यातले रद्द करा म्हणून असे जाहीर वक्तव्य केले ते मूळतः चुकीचं आहे. कारण कुणी पण या आणि कुणबी घ्या असं कधीच होत नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे कुणबी दाखले काढलेले आहेत आणि भुजबळांनी 2 जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि मी भुजबळांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचे असे कुणबी दाखले किंवा मराठ्यांच्या विरोधात वक्तव्य करू नये. भुजबळांची ईडीची पुन्हा चौकशी करावी